वेलकम टू मंगल दबडगी किचन विथ अ न्यू रेसिपी। आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन शिजवून घेतलेले आहे। चिकन 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले आहे। आता आपण याची फोडणी बघूया। सर्वप्रथम फोडणीसाठी आपण यामध्ये 2 वाफ तेल टाकलेलं आहे। हा आपण मसाला बनवून घेतलेला आहे। हा मसाला 3 कांदे बारीक चिरलेले आहेत आणि खोबरं, तसेच धने, फूल, लवंग आणि शहाजिरा आणि दालचिनी तेलात तळून घेतलेली आहे। आणि त्यासोबतच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर तेलात तळून याचं मिक्सरमधून मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, मिश्रण करून घेतलेलं आहे। आता आपण याची फोडणी बघूया। सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर मिक्सरमधून काढलेला मसाला तेलामध्ये तळत आहोत। चांगल्या प्रकारे मसाला तळून घ्यायचा आहे। आपण चिकन शिजवताना पण आणि मिक्सरमधून काढताना पण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता फोडणीमध्ये पण टाकून घेतलेली आहे। मसाल्याला पण तेल सुटत आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मसाल्याच्या मिक्सरच्या बॉक्समध्ये आपण 1 पळी पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला काढण्यासाठी, आणि तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे।
यामध्ये आपण लाल मिरची टाकत नाही, कारण आपण अगोदरच जेव्हा मसाला तळला त्यासोबतच आपण 7 ते 8 लाल मिरची तळून घेतलेली आहे आणि ते पण समजून काढून घेतलेली आहे ह्या पेस्ट सोबतच, म्हणून आपण यामध्ये पावडर टाकत नाही लाल मिरची. आता आपण पण टाकून घेऊ. पाहू शकता. 3 उकळी येतात आपल्याला भाजी बंद करून घ्यायची आहे. आपण चिकन खूप शिजवलेलं आहे म्हणून. आता यावरून आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. तीन उकळी येतात आपल्याला बंद करून घ्यायची आहे. पहिली उकळी येताना पाहू शकता. पहिली उकळी आलेली आहे पाहू शकता. दुसरी उकळी. 5 मिनिट उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यावर प्लेट झाकून ठेवायची 2 मिनिटासाठी, गरम वाफ जाऊ नये म्हणून. चिकनच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत तसेच नातेवाईकांपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.